Hello students. Today we will learn another concept using bookkeeping and accountancy. This is our last lecture related to terms and concepts used in bookkeeping and accountancy. या आधी देखील आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट किंवा ज्या वेगवेगळ्या टर्म्स वापरल्या जातात त्याचा आपण अभ्यास केला. आज आपण आणखी काही ज्या टर्म्स आणि कन्सेप्ट्स आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत आणि टर्म्स आणि कन्सेप्टचा हा शेवटचा भाग असणार आहे. यानंतर प्रकरणामधील दुसरा जो पार्ट आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. So see what we will learn today. आज बघा आपण काय शिकणार आहोत. Today we will learn concept of net worth, discount, solvent, insolvent, trading concern, not for profit concern, and accounting year. So today we will learn total 7 concepts or टर्म्स. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण एकूण ह्या ज्या 7 कन्सेप्ट आहेत किंवा टर्म्स आहेत त्यांचा अभ्यास करणार. सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट कन्सेप्ट नेट वर्थ. फर्स्ट इज नेट वर्थ. हियर आय हॅव टेकन वन एक्झाम्पल. इन्कम अर्न बाय कंपनी ₹5 lakhs इन अ पर्टिक्युलर इयर. म्हणजे एका वर्षामध्ये कंपनीला 5 lakhs रुपीज काय झालेलं आहे, इन्कम झालेलं आहे. फ्रॉम दॅट इन्कम कंपनी हॅज डिडक्टेड 2 lakhs फॉर एक्सपेन्सेस. आणि 5 lakhs इन्कम झालं त्यामधनं 2 lakhs काय केलेले आहेत, मायनस केलेले आहेत फॉर एक्सपेन्सेस. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा खर्च आपण इन्कम मधनं काय करणार, मायनस करणार. सो रिमेनिंग अमाऊंट विल बी 3 lakhs. मग बाकी किती राहिले, 3 lakhs. That is 5 lakhs minus 2 lakhs. You will get 3 lakhs. And that amount will be called as profit before tax. याला म्हटलं जाईल प्रॉफिट बिफोर टॅक्स. दॅट इज प्रॉफिट बिफोर मेकिंग पेमेंट ऑफ टॅक्स टू दी गव्हर्नमेंट. म्हणजे ह्या अमाऊंट मधून अजून आपल्याला टॅक्स पेड करायचा बाकी आहे. कारण की गव्हर्नमेंट या अमाऊंटवर काय लावणार आहे, टॅक्स. अँड यू हॅव टू पे टॅक्स टू दी गव्हर्नमेंट. आलं लक्षात. आता टॅक्स बघा. कंपनी पे टॅक्स ऑफ ₹1 lakh टू गव्हर्नमेंट. म्हणजे आपण त्याला टॅक्सला काय करणार, मायनस करणार. कारण की हे जे प्रॉफिट झालं 3 lakhs त्याच्यामधनं आपण 1 lakhs काय करणार, गव्हर्नमेंटला पेड करणार फॉर टॅक्स. सो रिमेनिंग अमाऊंट विल बी 2 lakhs. म्हणजे बाकी किती राहणार, 2 lakhs. 2 lakhs विल बी कॉल्ड एज प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड इट इज युअर नेट प्रॉफिट. हा झाला तुमचा नेट प्रॉफिट, फायनल प्रॉफिट अर्न बाय दी कंपनी. आलं लक्षात. म्हणजे बघा पहिल्यांदा काय होतं, इन्कम. इन्कम मधनं काय मायनस केले, सर्व एक्सपेन्सेस. यू विल गेट ₹3 lakhs and these 3 lakhs will be called as profit before tax. लेस टॅक्स. टॅक्स आपण काय करणार, मायनस 1 lakh टॅक्स यू हॅव टू डिडक्ट. यू विल गेट ₹2 lakhs and that amount will be called as profit after tax. आणि ही जी 2 lakhs आहे त्याला काय म्हणायचं, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. म्हणजे आता आपण टॅक्स पेड केला आणि पेड केल्यानंतर फायनल प्रॉफिट किती बाकी राहिला, 2 lakhs. ओके. नाउ प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज ₹2 lakhs. आउट ऑफ दिस अमाउंट कंपनी ट्रान्सफर ₹1,50,000 टू रिझर्व. आता कंपनीला 2 lakhs काय झालं, फायनल प्रॉफिट. बरोबर. मग कंपनी सर्वच्या सर्व अमाऊंट वापरणार का, ती नाही. कंपनी जी 2 lakhs फायनल प्रॉफिट झालेला आहे ते सर्वची सर्व अमाऊंट वापरणार नाही. आउट ऑफ दॅट प्रॉफिट कंपनी ट्रान्सफर सम अमाऊंट टू रिझर्व फंड. कारण की फ्युचरमध्ये कधीही पैशाची गरज लागू शकते आणि म्हणून कंपनी काय करते, जेवढा प्रॉफिट होतो तो सर्वच्या सर्व वापरत नाही. त्याच्यामधला काही भाग हा रिझर्व मध्ये ट्रान्सफर केला जातो. अँड अकॉर्डिंगली हियर कंपनी ट्रान्सफर ₹1,50,000 फ्रॉम प्रॉफिट टू रिझर्व फंड. म्हणजे 2 lakhs प्रॉफिट झाला होता त्यापैकी 1,50,000 कुठे ट्रान्सफर केले, रिझर्वला ट्रान्सफर केले. मग रिझर्वला ट्रान्सफर केले म्हणजे भविष्यामध्ये इन फ्युचर
company can use that amount for any reason or for any to meet any expenses. म्हणजे कोणत्याही प्रकारचा जर खर्च असेल, कंपनीकडे पैसे नसतील, मग रिझर्व्ह मधला पैसा कंपनी वापरू शकते. ओके. Now let us consider the capital of company is rupees 6 lakh. असं आपण समजूया की ह्या कंपनीचं कॅपिटल किती आहे 6 lakh. And company have transferred rupees 1,50,000 to reserve. 6 lakhs कंपनीचं कॅपिटल होतं आणि त्यामध्ये 1,50,000 कंपनीने काय केले रिझर्वला काय केले ट्रान्सफर केले. ओके. So reserve amount to be added in capital and you will get final amount 7,50,000 and this amount is called as a net worth. यालाच काय म्हटलं जातं net worth. So what is net worth? Net worth means capital plus reserve. Net worth means capital plus reserve amount. म्हणजे आपल्या कंपनीचं जे कॅपिटल असतं, व्हॉट इज कॅपिटल? अमाउंट इन्व्हेस्टेड बाय दी बिझनेसमन, अमाउंट इन्व्हेस्टेड बाय दी ओनर इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. मग ती इथे आपण एक्झाम्पल किती घेतलेले आहे? फॉर एक्झाम्पल इकडे आपण घेतलेले आहे 6 lakhs. ओके. अँड रिझर्व अमाउंट इज टेकन 1,50,000. सो नेट वर्थ विल बी 7,50,000. आलं लक्षात? मग नेटवर्थ म्हणजे काय असतं? कॅपिटल प्लस रिझर्व यू विल गेट नेटवर्थ. त्यालाच म्हटलं जातं नेटवर्थ. सी, टोटल ऑफ कॅपिटल अँड रिझर्व इज कॉल्ड ॲज अ नेटवर्थ. म्हणजे कॅपिटल अँड रिझर्व यांची जी टोटल करून जी अमाऊंट आपल्याला मिळते, जी अमाऊंट आपल्याला अवेलेबल होते, दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्थ. So net worth is nothing but total of capital plus reserve. Total of capital plus reserve is called as a net worth. हा लक्षात? म्हणजे net worth is a broader term. कॅपिटल पण असतं त्याच्यामध्ये आणि प्लस रिझर्व मधली अमाऊंट देखील असते. मग रिझर्व मधली अमाऊंट आपण कशामधनं ट्रान्सफर करतो? प्रॉफिट मधनं ट्रान्सफर करतो. रिझर्व म्हणजे काय असतं? रिझर्व मीन्स दॅट पार्ट ऑफ प्रॉफिट विच इज केप्ट असाइड फॉर फ्युचर. रिझर्व म्हणजे काय असतं? प्रॉफिट मधला असा भाग जो आपण फ्युचरसाठी बाजूला काढून ठेवतो त्याला काय म्हटलं जातं? रिझर्व. बघा या ठिकाणी प्रॉफिट किती झालं होतं? 2 lakhs. बाजूला किती काढून ठेवले? 1,50,000. म्हणजे यालाच काय म्हणणार आपण? रिझर्व. काय म्हणणार? रिझर्व. आणि कॅपिटल प्लस रिझर्व या दोघांची टोटल करून जी अमाऊंट येते त्याला काय नाव दिलं जातं? नेट वर्थ. दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज अ नेट वर्थ. सो दिस इज अबाउट नेट वर्थ. Next is discount. Here is one picture of mobile and price of this mobile is 20,000. Just consider that the price of this mobile is 20,000 and seller sell it for 18,000. It means actual price is 20,000 but seller selling this mobile for 18,000. म्हणजे हा जो मोबाईल आहे त्या मोबाईलची प्राइस आहे 20,000 पण जो सेलर आहे तो हा मोबाईल कितीला सेल करतोय? 18,000. इट मीन्स सेलर गिविंग डिस्काउंट ऑफ रुपीज 2,000. सेलर गिविंग कन्सेशन ऑफ रुपीज 2,000 टू कस्टमर. याचाच अर्थ काय झाला? 20,000 त्याची प्राइस आहे पण सेलर 18,000 ला सेल करतोय म्हणजे कमी प्राइसला सेल करतोय. कितीनी कमी सेल करतोय? 2,000. म्हणजे 2,000 अमाऊंटला काय म्हटलं जाईल? डिस्काउंट. दॅट मे बी कॉल्ड ॲज कन्सेशन ऑर दॅट मे बी कॉल्ड ॲज अ अलाउन्स. त्याला अलाउन्स पण म्हटलं जाईल, कन्सेशन पण म्हटलं जाईल किंवा डिस्काउंट असं म्हटलं जाईल. ओके. सो हिअर डिस्काउंट ऑर कन्सेशन इज ऑफ रुपीज 2,000. कारण की प्राइस आहे 20,000. तो कितीला सेल करतोय? 18,000. म्हणजे कमी प्राइसला सेल करतोय. याचाच अर्थ 2,000 काय झालं त्याचं? डिस्काउंट. Okay, so any concession or allowance given by seller to buyer is called as a discount. So what is discount? Any concession or allowance given by seller to buyer in the price of product is called as a discount. म्हणजे प्रोडक्टची जी प्राइस असते त्यापेक्षा किंवा त्या प्राइसवर सेलर जेव्हा कन्सेशन देतो, सेलर जेव्हा अलाउन्स देतो, अलाउन्स देणे, कन्सेशन देणे म्हणजे काय? प्राइस कमी करणे, कमी किमतीला विकणे, तेव्हा ती जी किंमत कमी केलेली असते त्याला म्हटलं जातं डिस्काउंट.
So here price is 20,000, seller selling it for 18,000. It means concession or allowance is given of rupees 2,000. 2,000 काय झालं, कन्सेशन आहे किंवा त्याला अलाउन्स म्हणता येईल आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, डिस्काउंट असं म्हणत असतो. There are two types of discount. One is trade discount and other is cash discount. आणि हे जे डिस्काउंट आहेत ते दोन प्रकारचे असणार आहेत. एक म्हणजे ट्रेड डिस्काउंट अँड सेकंड इज अ कॅश डिस्काउंट. ओके, सो व्हॉट इज डिस्काउंट? एनी कन्सेशन और अलाउन्स गिवन बाय सेलर टू बायर इज कॉल्ड एज अ डिस्काउंट. म्हणजे जेव्हा सेलर जी प्राइस असते त्याच्यामध्ये अलाउन्स देतो, कन्सेशन देतो, तो जेवढं अलाउन्स देतो, कन्सेशन देतो किंवा जेवढ्यानी प्राइस कमी करतो त्याला म्हटलं जातं डिस्काउंट. काय म्हटलं जातं? डिस्काउंट. सी, देर आर टू टाइप्स ऑफ डिस्काउंट. वन इज ट्रेड डिस्काउंट अँड अदर इज अ कॅश डिस्काउंट. I have taken here one example to understand the concept of trade discount and cash discount properly. आता इकडे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथे बघा, इथे काय सांगितलेलं आहे? टॅक्स इनव्हॉइस. इथे बिल सांगितलेलं आहे, बरोबर. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे? प्रोडक्टचं नाव दिलं आहे, हॅवेल कॉम्पॅक्ट हेअर ड्रायर, बरोबर. इथे दिलेलं आहे ग्रॉस अमाऊंट. काय दिलेलं आहे? ग्रॉस अमाऊंट, दॅट इज 899. हिअर इज गिवन डिस्काउंट 45. इथे काय दिलेलं आहे? डिस्काउंट 45. अँड हिअर इज गिवन टॅक्सेबल व्हॅल्यू IGST and here is given total amount. Here is given total amount 845. Here is taxable value and here is IGST. GST is one type of tax. तो एक प्रकारचा टॅक्स आहे. ओके, and here is given grand total. Total amount to be paid by buyer to seller. ग्रँड टोटल म्हणजे एवढी अमाऊंट बायर कोणाला पेड करणार आहे? सेलरला पेड करणार आहे. त्याला म्हटलं जातं ग्रँड टोटल. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अमाऊंट या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता बघूया ह्या अमाऊंट म्हणजे काय. ग्रॉस अमाऊंट इज गिवन 899. दिस अमाऊंट इज कॉल्ड एज अ कॅटलॉग प्राइस और यू कॅन से लिस्ट प्राइस. या अमाऊंटला काय म्हटलं जातं? अकाउंटमध्ये कॅटलॉग प्राइस किंवा त्याला लिस्ट प्राइस असं देखील म्हटलं जातं. दॅट इज नथिंग बट ग्रॉस अमाऊंट. हिअर डिस्काउंट इज गिवन and this discount is called as a trade discount. आणि बघा, बिल मध्ये जेव्हा तुम्हाला ते डिस्काउंट दिलं जातं त्याला म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट, बरोबर. म्हणजे जे डिस्काउंट तुम्हाला बिल मध्ये लिहिलेलं असतं, इनव्हॉइस मध्ये लिहिलेलं असतं, त्या डिस्काउंटला म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट इज दॅट डिस्काउंट विच इज मेन्शन ऑन दी बिल और विच इज मेन्शन ऑन दी इनव्हॉइस. जे डिस्काउंट बिल किंवा इनव्हॉइसवर मेन्शन केलेलं असतं त्याला म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट. अँड 845 दिस अमाऊंट इज कॉल्ड एज अ इनव्हॉइस प्राइस. म्हणजे डिस्काउंट मायनस करून आणि टॅक्स ऍड करून जी अमाऊंट आपल्याला फायनल येते त्याला काय म्हटलं जातं? इनव्हॉइस प्राइस. आता ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवा. कॅटलॉग प्राइस 899, ट्रेड डिस्काउंट 45 and invoice price is 845. Final amount payable by buyer to seller and 845 is the final amount that is to be paid by buyer to seller. म्हणजे बायर सेलरला फायनली किती पेड करणार आहे? 845. This amount is called as a grand total or it may be called as a invoice price. त्याला म्हटलं जाईल इनव्हॉइस प्राइस. आलं लक्षात? म्हणजे जी ग्रॉस अमाऊंट असते त्याला काय म्हणायचं? कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइस. आणि बिल मध्ये किंवा इनव्हॉइस मध्ये जे डिस्काउंट दाखवलं जातं त्या डिस्काउंटला काय म्हटलं जातं? ट्रेड डिस्काउंट. कोणतं डिस्काउंट? ट्रेड डिस्काउंट. अँड दिस ट्रेड डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॅटलॉग प्राइस. म्हणजे हे जे 45 काढले इकडे कॅल्क्युलेट केलेले आहेत ते कोणत्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट केलेले आहेत? ग्रॉस अमाऊंट. तो कोणावर कॅल्क्युलेट केले आहेत? ग्रॉस अमाऊंट. रिमेंबर, ट्रेड डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस. जी कॅटलॉग प्राइस असते किंवा लिस्ट प्राइस असते त्याच्यावर जे डिस्काउंट कॅल्क्युलेट केलं जातं त्याला म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट. आणि हे डिस्काउंट तुम्हाला इनव्हॉइस किंवा बिल मध्ये दाखवलं जातं.
जे डिस्काउंट इनवॉइस किंवा बिलमध्ये दाखवलं जातं त्याला म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट. अँड अमाऊंट अराईव्ह आफ्टर डिडक्टिंग डिस्काउंट इज कॉल्ड ॲज अ इनवॉइस प्राइस. म्हणजे डिस्काउंट मायनस करून जी अमाऊंट आपल्याला मिळते त्या अमाऊंटला म्हटलं जातं इनवॉइस प्राइस. दॅट इज फायनल प्राइस टू बी पेड बाय बायर टू सेलर. आणि ती फायनल प्राइस असते जी कोण पेड करणार असतो, बायर. कोणाला पेड करणार असतो, सेलरला. त्याला म्हटलं जातं इनवॉइस प्राइस. ओके, म्हणजे लक्षात आलं ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट कशावर कॅल्क्युलेट केलं जातं, कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइस. कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस इज मीन ग्रॉस अमाऊंट. म्हणजेच काय असते, तुमची ग्रॉस अमाऊंट असते. इफ एनी डिस्काउंट इज गिवन बाय सेलर ऑन इनवॉइस प्राइस देन दॅट विल बी कॅश डिस्काउंट. आता इनवॉइस प्राइस किती आहे, 845. 845 इज नथिंग बट इनवॉइस प्राइस. And if any discount is given by seller to buyer on 845 rupees, then that will be called as cash discount. आता बघा, बायर सेलरला किती पैसे देणार, 854 एवढे रुपीज बायर कोणाला पेड करणार, सेलरला पेड करणार. बरोबर. मग आता हे पेड करत असताना पुन्हा समजा सेलरनी बायरला डिस्काउंट दिलं की सांगितलं 54 रुपीज पेड नको करू आणि फक्त 800 पेड कर. म्हणजे किती परत मायनस केले, 54. मग त्या 54 रुपीजला काय म्हटलं जाईल, कॅश डिस्काउंट. फॉर एक्झाम्पल, सेलर ॲग्रीड टू एक्सेप्ट रुपीज 800 देन कॅश डिस्काउंट विल बी 54. म्हणजे आता बिल तयार झालं, फायनल प्राइस किती आली, 854. परंतु पैसे देताना सेलर पुन्हा म्हणाला की ठीक आहे 54 रुपीज तुम्ही देऊ नका, फक्त 800 रुपीज द्या. बरोबर. म्हणजे जी इनव्हॉइस प्राइस आली होती त्यावर पुन्हा सेलरनी डिस्काउंट दिलं. किती डिस्काउंट दिलं, 54. आणि किती पेड करायला सांगितले, 800. बरोबर. म्हणजे 54 रुपीजला काय म्हटलं जाईल, कॅश डिस्काउंट. जनरली कॅश डिस्काउंट इज गिवन बाय सेलर टू बायर टू मेक quick payment, to encourage quick payment by buyer to seller. म्हणजे जनरली कॅश डिस्काउंट कधी दिलं जातं, म्हणजे सेलर काय सांगतो की जर तुम्ही पैसे इमिजिएटली पेड केले तर आणखी मी तुम्हाला डिस्काउंट देईन. म्हणजे बायरनी लवकरात लवकर पैसे पेड करावेत म्हणून कोणतं डिस्काउंट दिलं जातं, कॅश डिस्काउंट दिलं जातं. आलं लक्षात. आणि बघा, कॅश डिस्काउंट किती दिलेलं आहे, 54. 54 कुठे इकडे बिल मध्ये दाखवलेले आहेत का, नाही. म्हणजे कॅश डिस्काउंट हे बिल मध्ये मेन्शन केलं जात नाही. बिल मध्ये कुठेच मेन्शन केलं जात नाही. म्हणजे बिल मध्ये किती दाखवलंय, 854. आणि सेलरला मिळणार किती, 800. म्हणजे इथे सेलरचा डायरेक्ट लॉस किती आहे, 54. कारण की ते बिल मध्ये कुठे दाखवलेलेच नाही आणि त्याला मिळणार 800. आलं लक्षात. म्हणजे 54 काय झालं, त्याचा लॉस झाला. अँड देअरफॉर डिस्काउंट अलाउड इज अ लॉस टू दी सेलर. तो सेलर साठी काय आहे, लॉस. पुन्हा बघा इथे, देर आर 2 टाइप्स ऑफ डिस्काउंट. वन इज ट्रेड डिस्काउंट अँड अदर इज अ कॅश डिस्काउंट. ओके. डिस्काउंट विच इज कॅल्क्युलेटेड ऑन कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस ऑफ द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ ट्रेड डिस्काउंट. जे डिस्काउंट प्रोडक्टची कॅटलॉग प्राइस असते, लिस्ट प्राइस असते, त्या प्राइसवर जे डिस्काउंट काढलं जातं त्याला म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट. अँड अमाऊंट अराईव्ह आफ्टर डिडक्टिंग डिस्काउंट इज कॉल्ड ॲज अ इनवॉइस प्राइस. म्हणजे डिस्काउंटची अमाऊंट मायनस केल्यानंतर कॅटलॉग प्राइस मधून डिस्काउंटची अमाऊंट काय करणार, मायनस करणार. टॅक्स असेल तो ऍड करणार. जी अमाऊंट येईल त्याला म्हटलं जाईल इनवॉइस प्राइस. आणि इनवॉइस प्राइस मीन्स नथिंग बट फायनल प्राइस टू बी पेड बाय बायर टू सेलर. आणि ते फायनल प्राइस किती आलेलं आहे, 854. आणि समजा सेलरनी या 854 वर परत डिस्काउंट दिलं तर त्याला म्हटलं जाईल कॅश डिस्काउंट. अँड इन दिस एक्झाम्पल seller have given discount of rupees 54. So 54 rupees is called as a cash discount. म्हणजे जे 54 रुपीज आहेत त्याला काय म्हटलं जाईल, कॅश डिस्काउंट. अँड कॅश डिस्काउंट इज नेव्हर टू बी मेन्शन ऑन बिल ऑर इनवॉइस
कॅश डिस्काउंट हे बिल किंवा इनवॉइसवर कधीच मेन्शन करायचं नसतं. फक्त कोणतं डिस्काउंट मेन्शन केलं जातं? ट्रेड डिस्काउंट इनवॉइसवर मेन्शन केलं जातं. कॅश डिस्काउंट इनवॉइसवर मेन्शन केलं जात नाही. सी, trade discount. It is allowance given on catalog price or list price of goods. This discount is allowed at the time of purchase or sale of goods. म्हणजे जेव्हा गुड्स परचेस केला जातो, म्हणजे सेलर कडनं गुड्स सेल केला जातो, त्यावेळी हे डिस्काउंट दिलं जातं. व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेस or sold recorded in the net value payable after deduction of amount of trade discount is allowed. ओके, आणि जेव्हा व्हॅल्यू रेकॉर्ड केली जाते ती डिस्काउंट मायनस करून रेकॉर्ड केली जाते. आपण आता एक्झाम्पल मध्ये बघितलं, जी ग्रँड टोटल होती, ग्रँड अमाऊंट होती, त्याच्यामधनं डिस्काउंट मायनस केलं, म्हणजे कॅटलॉग प्राइस मधून डिस्काउंट मायनस केलं आणि नंतर आपल्याला आली इनवॉइस प्राइस. So what you have to remember regarding trade discount? In the case of trade discount, it is calculated on catalog price or list price of the goods. गुड्सची जी काही कॅटलॉग प्राइस असते किंवा लिस्ट प्राइस असते त्याच्यावर हे डिस्काउंट काय केलं जातं? कॅल्क्युलेट केलं जातं. अँड ट्रेड डिस्काउंट इज टू बी मेन्शन ऑन दी बिल ऑर मेन्शन ऑन दी इनवॉइस. आणि ट्रेड डिस्काउंट हे बिल किंवा इनवॉइसवर मेन्शन करावं लागतं. आणि ट्रेड डिस्काउंट नॉट टू बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, ट्रेड डिस्काउंट बिल मध्ये लिहावं लागतं, परंतु आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट मध्ये लिहिण्याची गरज नसते. ती का गरज नसते? जेव्हा आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन घेणार तेव्हा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल की व्हाय ट्रेड डिस्काउंट इज नॉट टू बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. नेक्स्ट इज कॅश डिस्काउंट. It is the amount deducted from the final amount due at the time of receipt. Final amount due is nothing but invoice price. Is nothing but invoice price. म्हणजे इनव्हॉइस प्राइस मधून जेव्हा डिस्काउंट दिलं जातं त्याला म्हटलं जातं कॅश डिस्काउंट at the time of receipt or at the time of payment. It is the concession given for encouraging prompt payment. Okay, and this type of discount or cash discount is given by seller to buyer to encourage prompt payment, quick payment. म्हणजे सेलर बायरनी पटकन पैसे द्यावेत, लवकर पैसे द्यावेत यासाठी सेलर कॅश डिस्काउंट देत असतो. इट इज गिवन आयदर फॉर द स्पॉट पेमेंट और फॉर पेमेंट विद इन अ स्पेसिफिक पिरियड. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. Since it is a loss to the seller and gain to the buyer, cash discount appears in the books of accounts. See, cash discount always to be calculated after deducting trade discount. म्हणजे आधी ट्रेड डिस्काउंट मायनस केलं जातं आणि नंतर कॅश डिस्काउंट. बिकॉज ट्रेड डिस्काउंट इज अलाउन्स और कन्सेशन गिवन ॲट अ टाइम ऑफ सेल ऑफ गुड्स, while cash discount is given at the time of receipt of payment. आलं लक्षात? म्हणून कॅश डिस्काउंट हे ट्रेड डिस्काउंट नंतर कॅल्क्युलेट केलं जातं. आणि दुसरं लक्षात ठेवायचं आहे, कॅश डिस्काउंट इज अ डायरेक्ट लॉस. कॅश डिस्काउंट इज अ लॉस फॉर दी सेलर अँड गेन फॉर दी बायर. कारण की बिल मध्ये आपण जेवढं लिहिलेलं असतं त्याच्यापेक्षा देखील आपण कमी घेतो आणि म्हणून तो सेलरसाठी काय असतो? लॉस असतो. आणि देअरफॉर कॅश डिस्काउंट इज टू बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, whereas trade discount is not to be recorded in the books of account. आलं लक्षात? ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड केलं जाणार नाही. कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड केलं जाईल. आता कॅश डिस्काउंट का रेकॉर्ड केलं जातं, ट्रेड डिस्काउंट का रेकॉर्ड केलं जात नाही, हे जेव्हा आपण प्रॅक्टिकली क्वेश्चन घेणार त्यावेळी मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. ओके, सो दिस इज रिगार्डिंग डिस्काउंट. नेक्स्ट इज सॉल्वंट. Next concept is solvent. Here is one businessman, Mr. Ramesh, and having asset worth rupees 5 lakh. इथे मिस्टर रमेश एक बिझनेसमॅन आहे आणि त्याच्याकडे 5 lakhs चे काय आहे? असेट्स आहे. असेट्स मीन्स प्रॉपर्टी. अँड हॅव लायबिलिटी वर्थ रुपीज 4 lakhs. म्हणजे बघा, त्याच्याकडे असेट्स कितीचे आहेत? 5 lakhs आणि त्या मिस्टर रमेशवर लायबिलिटी कितीची आहे? 4 lakhs. Liability means कर्ज. Here we can observe that the assets of Mr. Ramesh are more
दॅन दी लायबिलिटी. या ठिकाणी मिस्टर रमेशच्या असेट्स काय आहेत? जास्त, प्रॉपर्टी जास्त आणि लायबिलिटी काय आहे? कमी. इट मीन्स मिस्टर रमेश कॅन पे दी लायबिलिटी व्हेरी इझिली. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो त्याची प्रॉपर्टी जास्त आहे आणि त्याच्यावरचं कर्ज कमी आहे. बरोबर की नाही? म्हणजे तो त्याच्यावर जे काही कर्ज आहे तो इझिली पेड करू शकतो कारण की त्याची प्रॉपर्टी जास्त आहे. मग अशा वेळी ही जी पोझिशन असते म्हणजे असेट जास्त असतात आणि लायबिलिटी कमी असते त्याला म्हटलं जातं सॉल्व्हन्सी. दॅट पोझिशन इज कॉल्ड एज अ सॉल्व्हन्सी. सी हियर, when assets are more and liability is less, it means this position is called as a solvency. म्हणजे इकडे मिस्टर रमेश काय आहे? सॉल्व्हंट. मिस्टर रमेश इज अ सॉल्व्हंट. मग सॉल्व्हंट कधी म्हणायचं? when assets are more and liabilities are less. म्हणजे असेट्स समजा जास्त असतील, लायबिलिटी कमी असेल तर ती जी पोझिशन असते दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हन्सी. आणि जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं सॉल्व्हंट. काय म्हटलं जातं? सॉल्व्हंट. It means Mr. Ramesh is able, Mr. Ramesh is capable to pay off his all liability. त्याच्यावर जेवढं कर्ज आहे ते सर्व पेड ऑफ करण्याची कॅपॅसिटी मिस्टर रमेशकडे आहे कारण की त्याची प्रॉपर्टी ही त्याच्या लायबिलिटीपेक्षा काय आहे? जास्त आहे. सी, if person's assets are more than his liabilities or equal to his liabilities, he is called as a solvent person. मग सॉल्व्हंट कधी होतं? जर त्याचे असेट लायबिलिटीपेक्षा जास्त असतील किंवा असेट्स आणि लायबिलिटी इक्वल असतील तरी त्या पर्सनला काय म्हटलं जाईल? सॉल्व्हंट म्हटलं जाईल. आणि ती पोझिशन असते त्या पोझिशनला म्हटलं जातं सॉल्व्हन्सी. काय म्हटलं जातं? सॉल्व्हन्सी. आणि जो पर्सन असतो त्याला म्हटलं जातं सॉल्व्हंट. सॉल्व्हंट पर्सन इज फायनान्शियली साऊंड अँड इज इन पोझिशन to pay off all his debt or liability. Solvent person is capable. Solvent person is able. Solvent person is in position to pay off all his liability, all his debt. कारण की त्याची असेट्स काय असतात? जास्त असतात किंवा इक्वल असतात. बरोबर? म्हणजे त्याच्या असेट्स विकून देखील तो आपले कर्ज काय करू शकतो? पेड ऑफ करू शकतो. म्हणजे त्याची पोझिशन काय असते? फायनान्शियल पोझिशन चांगली असते. त्याला म्हटलं जातं साऊंड फायनान्शियल पोझिशन. दॅट इज गुड फायनान्शियल पोझिशन. ओके. म्हणजे अशा केसमध्ये त्याचे असेट जास्त असतील, लायबिलिटी कमी असेल किंवा असेट्स आणि लायबिलिटी इक्वल असतील तर ती जी पोझिशन आहे त्याला म्हटलं जातं सॉल्व्हन्सी. आणि तो पर्सन आहे किंवा जी कंपनी आहे त्याला म्हटलं जातं सॉल्व्हंट. काय म्हटलं जातं? सॉल्व्हंट. सो दिस इज अबाउट सॉल्व्हंट. Next is insolvent. Here is Mr. Ramesh. Mr. Ramesh is one businessman and he has assets worth rupees 5 lakhs and he has liability worth rupees 7 lakhs. So here we can observe that the liabilities of Mr. Ramesh is more than the assets of Mr. Ramesh. आता इथे आपण ऑब्झर्व करू शकतो की लायबिलिटीज काय आहेत? जास्त आहेत. लायबिलिटीज आर वर्थ रुपीज 7 lakhs वेअर ॲज असेट्स आर वर्थ रुपीज 5 lakhs ओनली. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी लायबिलिटीज जास्त आहेत आणि असेट्स काय आहेत? कमी. म्हणजे प्रॉपर्टी कमी आहे. दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज अ इन्सॉल्व्हन्सी. ह्या प्रकारची जेव्हा गोष्ट असते म्हणजे लायबिलिटी जास्त असते, कर्ज जास्त असतं आणि प्रॉपर्टी कमी असते, अशा प्रकारची पोझिशन जेव्हा असते त्याला म्हटलं जातं इन्सॉल्व्हन्सी. अँड पर्सन ऑर कंपनी आणि जो पर्सन किंवा ज्या कंपनीची ही पोझिशन असते त्याला म्हटलं जातं इन्सॉल्व्हंट. काय म्हटलं जातं? इन्सॉल्व्हंट. इट मीन्स दॅट पर्सन ऑर दॅट कंपनी इज नॉट इन पोझिशन टू पे ऑफ हिज टोटल लायबिलिटीज. म्हणजे या ठिकाणी बघा, जरी मिस्टर रमेशने त्याची संपूर्ण प्रॉपर्टी विकली तरी त्याला संपूर्ण लायबिलिटी पेड ऑफ करता येणार का? नाही. कारण की असेट्स कितीचे आहेत? 5 lakhs अँड टोटल लायबिलिटी वर्थ रुपीज 7 lakhs. म्हणजे जरी टोटल असेट्स विकल्या बरोबर तरी 7 lakhs आपण कशी कंप्लीट करणार? कारण की असेट्स विकून किती मिळणार? ओनली 5 lakhs. म्हणजे तरी 2 lakhs ची लायबिलिटी बाकी राहील आणि म्हणून त्याला म्हटलं जातं इन्सॉल्व्हंट. काय म्हटलं जातं? इन्सॉल्व्हंट. So insolvency is a position at which liabilities are more and assets are less. म्हणजे लायबिलिटी जास्त असतात आणि असेट
कमी असतात त्या पोझिशनला काय म्हटलं जातं, इन्सॉल्वन्सी. ओके, सो असेट्स आर लेस अँड लायबिलिटीज आर मोर हियर अँड देअरफॉर मिस्टर रमेश इज इन्सॉल्वंट. A person whose liabilities are more than his asset is an insolvent person. म्हणजे कोणताही पर्सन मीन्स हियर दॅट मे बी इंडिव्हिज्युअल और दॅट मे बी कंपनी. हा लक्षात, इकडे पर्सन सांगितलं म्हणजे तो इंडिव्हिज्युअल पण असू शकतो किंवा कंपनी पण असू शकतो, बिकॉज कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन. कंपनीला काय समजलं जातं, आर्टिफिशियल पर्सन. म्हणजे ज्या पर्सनची लॅबिलिटी जास्त असते आणि असेट कमी असतात त्याला म्हटलं जातं इन्सॉल्वंट पर्सन. काय म्हटलं जातं, इन्सॉल्वंट पर्सन. सच पर्सन्स लॅबिलिटी आर मोर दॅन हिज असेट. इन्सॉल्वंट पर्सन फायनान्शियली नॉट साऊंड. आलं लक्षात, आता तो फायनान्शियली साऊंड असणार आहे की इथे साऊंड मीन्स गुड, त्याची फायनान्शियल पोझिशन चांगली असणार आहे का, नाही, बिकॉज लॅबिलिटीज आर मोर अँड असेट्स आर लेस. इट मीन्स हिज फायनान्शियल पोझिशन इज नॉट सो गुड. त्याचाच अर्थ त्याची फायनान्शियल पोझिशन तेवढी चांगली नाही. अँड इज नॉट इन पोझिशन टू पे ऑफ ऑल हिज डेट और लायबिलिटीज. अँड देअरफॉर as financial position is not good and therefore this person is not in position or not capable to pay off all his debt or liabilities. कारण की त्याच्यावर लायबिलिटी जास्त आहे, असेट्स कमी आहेत, याचाच अर्थ तो त्याच्या संपूर्ण लायबिलिटीज कम्प्लीटपणे पेड ऑफ करू शकत नाही, पेड करू शकत नाही, त्याची प्रॉपर्टी कमी आहे आणि ह्याच पोझिशनला काय म्हटलं जातं, इन्सॉल्वन्सी. आणि त्या पर्सनला किंवा त्या कंपनीला म्हटलं जातं इन्सॉल्वंट. ओके, सो इन्सॉल्वन्सी अँड सॉल्वन्सी बोथ आर अपोजिट टू इच अदर. सॉल्वन्सीमध्ये काय असतं, असेट जास्त असतात किंवा असेट इक्वल असतात कशाच्या, लायबिलिटीच्या, त्याला म्हटलं जातं सॉल्वन्सी. आणि जर लायबिलिटी जास्त असेल, असेट कमी असतील तर त्याला म्हटलं जातं इन्सॉल्वन्सी. नेक्स्ट इज ट्रेडिंग कन्सर्न. A business concern established with an objective of earning profit by selling goods is known as a trading concern. It is also called as commercial organization or profit-making organization. Here, what is trading concern? Any business organization or any commercial organization established with objective to earn profit is called as a trading concern. म्हणजे कोणतीही बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशन जे आपण इस्टॅब्लिश करतो म्हणजे स्थापन करतो कशासाठी, टू अर्न प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स इज कॉल्ड ॲज अ ट्रेडिंग कन्सर्न. ओके, सो बिझनेस ऑर्गनायझेशन और बिझनेस कन्सर्न इस्टॅब्लिश टू अर्न प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज अ ट्रेडिंग कन्सर्न. नेक्स्ट इज not for profit concern. It is an organization not established for making profit but for rendering services to the society. Any organization or any institution established not for making profit but for providing services to the society, then that type of organization or that type of concern is called as not for profit concern. It means the objective of this type of concern is not to earn profit but to provide different type of services to the society. म्हणजे ज्या ऑर्गनायझेशन किंवा ज्या कन्सर्न किंवा ज्या इन्स्टिट्यूट प्रॉफिट कमवण्यासाठी स्थापन केल्या जात नाही, परंतु सोसायटीला सर्व्हिसेस देण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देण्यासाठी स्थापन केल्या जातात, इस्टॅब्लिश केल्या जातात, त्या सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशन, सर्व प्रकारच्या इन्स्टिट्यूशन किंवा सर्व प्रकारच्या ज्या कन्सर्न्स आहेत त्यांना म्हटलं जातं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे यांचा इस्टॅब्लिश करण्याचा जो ऑब्जेक्टिव्ह असतो, हेतू असतो, तो प्रॉफिट कमावणे हा नसतो, तर सोसायटीला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे हा त्यामागचा हेतू असतो किंवा ऑब्जेक्टिव्ह असतो. An organization may be formed for promoting a useful object like art, science, sports culture, चॅरिटी, प्रोफेशन एटसेट्रा. आणि ह्या ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या कामं करत असतात. म्हणजे
सोसायटीमध्ये आर्ट असेल, सायन्स असेल, स्पोर्ट असेल याचं प्रमोशन करायचं. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये कशाप्रकारे पुढे आणता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन काम करत असतात. Schools, hospitals, sports club, Lions Club, Rotary Club, etc. are some examples of not for profit concern. आता एखादी स्कूल असेल, कॉलेज असेल, त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे? टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू दी सोसायटी. बरोबर, म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणे हे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रॉफिट कमावण्यासाठी स्कूल किंवा कॉलेजेस इस्टॅब्लिश केल्या जात नाही. स्पोर्ट्स क्लब असतील किंवा आपण ज्यांचं नाव ऐकलेलं असतं लायन्स क्लब आहेत किंवा रोटरी क्लब आहेत, बरोबर, अशा प्रकारच्या ज्या काही संस्था आहेत त्या प्रॉफिटसाठी काम करत नसतात, तर त्या सोसायटीला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी काम करत असतात. त्यांना म्हटलं जातं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नेक्स्ट इज अकाउंटिंग इयर. इट इज द पिरियड ऑफ 12 months for which accounts are maintained and closed by the proprietor. Accounting year means period of 12 months for which accounts are maintained and closed by the proprietor. म्हणजे तेवढ्या काळासाठी, म्हणजे त्या एका पिरियडसाठी 12 मंथचा जो पिरियड आहे त्यासाठी प्रोप्रायटर म्हणजे ओनर, बिझनेसचा ओनर अकाउंट्स तयार करत असतो. त्याला म्हटलं जातं अकाउंटिंग इयर. Earlier, the proprietor were following any accounting year, calendar year or financial year or any other year as per tradition. म्हणजे जे अकाउंटिंग इयर ही लेटेस्ट कन्सेप्ट झाली. त्याआधी प्रत्येक प्रोप्रायटर किंवा ओनर, बिझनेसचा मालक, त्याला पाहिजे त्यानुसार अकाउंटिंग इयर घेत होता. म्हणजे कोणी जानेवारीमध्ये स्टार्ट करत होता, डिसेंबरला एंड करत होतं, तर कोणी एप्रिलला स्टार्ट करत होतं, मार्चला एंड करत होतं. प्रत्येक जण आपापल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्याला वाटेल त्यानुसार अकाउंटिंग इयर घेत होतं. बट नाउ फॉर इन्कम टॅक्स पर्पज अँड अकाउंटिंग इयर स्टार्ट ऑन 1st एप्रिल अँड एंड्स ऑन 31st मार्च. मग आता प्रत्येक जण जर वेगवेगळ्या प्रकारे अकाउंटिंग इयर घ्यायला लागला, मग आपण इन्कम टॅक्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा, त्यामध्ये डिफिकल्टी येत होत्या. आणि म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, अकाउंटिंग इयर फिक्स केलं. आणि इंडियामध्ये अकाउंटिंग इयर कधी स्टार्ट होणार? इन इंडिया अकाउंटिंग इयर स्टार्ट ऑन 1st एप्रिल अँड एंड्स ऑन 31st मार्च एव्हरी इयर. At the end of accounting year, a proprietor has to prepare trading account, profit and loss account, and balance sheet to find out financial position of the business. And at the end of the accounting year, that is after 31st March, businessman prepare 3 important accounts, that is trading account, profit and loss account, and balance sheet to find out financial position of the business. By preparing these 3 accounts, businessman able to know profit earned by the company, value of assets of the company, and value amount of liability over the company. आणि जेव्हा 31st मार्च संपतं, म्हणजे एक अकाउंटिंग इयर काय होतं, कंप्लीट होतं. 31st मार्च कंप्लीट झाल्यानंतर बिझनेसमन म्हणजे बिझनेस काय तयार करते, 3 अकाउंट तयार करते, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. कॉम्बिनेशन ऑफ दिस 3 अकाउंट इज कॉल्ड ॲज अ फायनल अकाउंट. या 3 अकाउंटचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला म्हटलं जातं फायनल अकाउंट. आणि त्या अकाउंटमधून त्याला काय कळत असते, फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, म्हणजे आपल्या बिझनेसला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय ते त्याला कळत असतं. त्याचबरोबर आपले जो बिझनेस आहे त्याची असेट्स किती आहेत ते कळत असतं. आपल्या बिझनेसवर लायबिलिटी किती आहेत ते देखील कळत असतं. आणि हे कधी बनवलं जातं, आफ्टर एंड ऑफ दी अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर संपल्यानंतर फायनल अकाउंट तयार केलं जातं टू नो or to find out the financial position of the business. So this is about different concepts or terms used in bookkeeping and accountancy. Thank you.